नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल. बघा, अंगणवाडी एवढ्या दिवसापासून ज्या परिपत्रकाच्या प्रतीक्षेत होतो ते परिपत्रक आपल्या समोर आलेलं आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या सन 2026 मधील वार्षिक सुट्ट्या आपल्या समोर आहेत. अंगणवाडी सेविका मदतनीस यांना कशा पद्धतीने सुट्ट्या असणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा, माहिती काय ते जाणून घेऊया. तर बघा, विभागीय उपायुक्त महिला व बालविकास पुणे यांच्याकडून हे परिपत्रक काढण्यात आलेले. दिनांक बघा कधीचे आहे, 1/1/2026 हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे. प्रति बघा, बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प सर्व पुणे विभाग, म्हणजे पुणे विभागामध्ये जेवढे काही नागरी प्रकल्प येतात त्या सर्वांसाठी हे परिपत्रक अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. अंगणवाडी सेविका ताई, मदतनीस ताई, महत्त्वाचा व्हिडिओ आहे, लाईक करत चला. बघा, पटकन व्हिडिओला लाईक करा, विषय खूप महत्त्वाचा आहे. अंगणवाडी सेविका मदतनीस यांना देण्यात येणाऱ्या सन 2026 मधील सार्वजनिक सुट्ट्या. तर बघा, परिपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे ते. तर बघा, उपरोक्त विषयांसंदर्भीय क्रमांक शासन 2 परिपत्रकानुसार आपणास सूचित करण्यात येते की पुणे विभागातील बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्पांतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सन 2026 वर्षामधील सार्वजनिक सुट्ट्या पुढील प्रमाणे देण्यात येत आहे. हीच आहे आपली सन 2026 मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी. तर बघा, 1 नंबरची सुट्टी बघा कधी असणार आहे, 14 जानेवारी 2026 वार बुधवार आहे, मकर संक्रांतीची सुट्टी असणार आहे. त्याच्यानंतर बघा पुढचं बघा, 3 मार्च 3/3/2026 मंगळवार असणार आहे, धुलीवंदनची सुट्टी असणार आहे. त्याच्यानंतर 3 नंबरची सुट्टी बघा 19/3/2026 असणार आहे, गुरुवार आहे, त्या दिवशी गुढीपाडव्याची सुट्टी असणार आहे. त्याच्यानंतर 4 नंबरचा ऑप्शन बघा 21 मार्चला सुट्टी असणार आहे, शनिवार आहे त्या दिवशी, आणि रमजान ईदची सुट्टी राहणार आहे. त्याच्यानंतर पुढचं बघा 5 नंबरचा ऑप्शन बघा 14/4/2026 मंगळवार असणार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीची सुट्टी राहणार आहे. त्याच्यानंतर बघा 6 तारखेला 1/5/2026 मे महिन्यामध्ये शुक्रवारी आपल्याला महाराष्ट्र दिनाची सुट्टी राहणार आहे. त्याच्यानंतर 7 नंबरचा ऑप्शन बघा 25/7/2026 शनिवार असणार आहे, देवशयनी आषाढी एकादशी आणि मोहरम हे दोन्ही एकाच दिवशी असल्यामुळे या दिवशी देखील सुट्टी राहणार आहे. त्याच्यानंतर 8 नंबरचा ऑप्शन बघा 28 ऑगस्ट 2026 शुक्रवार असणार आहे, रक्षाबंधनाची सुट्टी असणार आहे. पुढची 9 नंबरची सुट्टी बघा ताईंनो 14/9/2026 सोमवार असणार आहे, गणेश चतुर्थीची सुट्टी असणार आहे. पुढं बघा 18/9/2026 असणार आहे. बघा, इथं चुकून 25 त्यांनी केले, पण इथं 2026 धरावं, आणि शुक्रवार असणार आहे, गौरी पूजनाची सुट्टी असणार आहे. 11 नंबरचा ऑप्शन बघा 26/9/2026 शनिवार असणार आहे, अनंत चतुर्दशी दुसरा दिवस असणार आहे, याची देखील सुट्टी असणार आहे. त्याच्यानंतर पुढची महत्त्वपूर्ण बघा 12 तारखेला 12वी सुट्टी 20/10/2026 असणार आहे, मंगळवारी असणार आहे, दसऱ्याची सुट्टी असणार आहे. आता हे झालं सार्वजनिक सुट्ट्या. बघा, एकूण अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंना सार्वजनिक सुट्ट्या ह्या एकूण 12 सुट्ट्या देण्यात आलेल्या आहे. आपण याच्या अगोदर सार्वजनिक सुट्ट्यांची यादी पाहिली, त्याच्यामध्ये बघा ताईंनो, याच्या अगोदर आपण सार्वजनिक सुट्ट्यांची यादी तुम्ही पाहिली असेल, मी व्हिडिओ देखील तो अपलोड केला, त्याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने सुट्ट्या होत्या हे मी दाखवलेलं. तर त्या अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंना सुट्ट्या नव्हत्या. आता ह्या ज्या सुट्ट्या आहेत ते एकूण 12 सुट्ट्या, म्हणजे ज्या आपल्याला सुट्ट्या आहेत फक्त आपल्याला 12 सुट्ट्या ह्या भेटणार आहेत. त्याच्यानंतर बघा दिवाळी सुट्टी कशा पद्धतीने असणार आणि उन्हाळी सुट्टी कशा पद्धतीने असणार हे बघा. तर बघा, उन्हाळी सुट्टी 2 मे 2026 ते 17 मे 2026 पर्यंत अंगणवाडी सेविकेंना सुट्टी असणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा बघा 18 मे 2026 ते 2 जून 2026 पर्यंत अंगणवाडी मदतनीसांना सुट्टी असणार आहे. दिवाळी सुट्टी बघा कशा पद्धतीने असणार 5/11/2026 ते 11/11/2026 म्हणजे एकूण आपल्याला 7 दिवसांची सुट्टी इथं भेटणार आहे. मान्य सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार अंगणवाडीतील मुलांना वर्षभरात 300 दिवस नाश्ता व आहार पुरवठा होणे आवश्यक असल्याने रविवार असल्याने बघा
माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडीतील मुलांना 300 दिवस आहार व नाश्ता पुरवणे गरजेचे आहे आणि त्यासाठी बघा रविवार असल्याने दिनांक बघा 15/11/2026, 22/11/2026, 29/11/2026, 6/12/2026, 13/12/2026, 20/12/2026 व 27/12/2026 या सुट्टीच्या दिवशी सकस आहार पुरवठा करण्यात येईल याची दक्षता घ्यावी असं म्हणण्यात आलेलं आहे. संजय माने महिला व बाल विकास उपायुक्त यांच्याकडून हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे. खूप महत्त्वाचं हे परिपत्रक आणि ही माहिती आहे. जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना शेअर करा. कारण तर बघा ताईंनो, ही जी यादी आहे ती पुणे विभागाची यादी आहे. प्रत्येक जिल्ह्यांची यादी जर तुमच्याजवळ जर आली असेल तर ती देखील तुम्ही पाहू शकताय. याच पद्धतीने आपल्याला 2026मध्ये सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच अंगणवाडी संदर्भात, पोषण ट्रॅकर संदर्भात महत्त्वाच्या आणि योग्य माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा. धन्यवाद.